अहो चालता चालता एखाद्या दगडाला सुद्धा पाय लावतो तो, माझ्या डोक्याला किमान तुमचा पाय लागू द्या ना. काय मागणी बघा रे बाबा, किमान दगडा एवढी तर किंमत द्या ना मला, माझ्या डोक्याला तुमचा पाय लागू द्या. तुझा स्पर्श मला वर्ज्य आहे. गुरुची परीक्षा आहे महाराज. कबीर महाराजांनी एक युक्ती केली. पहाटे ब्रह्ममुहूर्तावरती रामानंद स्वामी गंगेच्या स्नानाला जात होते आणि स्नानाच्या मार्गावरती रामानंद स्वामींच्या मार्गावरती कबीर महाराजांनी स्वतःला गाडून घेतले. गाडून, ऐका गावाले ऐका. आणि गुरुची जर कृपा करून घ्यायची असेल तर स्वतःला गाडूनच घ्यावं लागतं. पण गुरुची परीक्षा महाराज इकडं जर गाडून घेतलं ना, रामानंद स्वामी इकडून जायचे, आणि इकडं जर गाडून घेतलं ना, फक्त डोकं उघडं ठेवायचे, तर रामानंद स्वामी इकडून जायचे. महिना गेला महाराज, 1 महिना, आणि 1 महिन्यानंतर तो दिवस उगवला महाराज. चालता 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 रामानंद स्वामींचा पाय कबीराच्या डोक्याला लागलाय. वा 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 वा. आणि रामानंद स्वामींचा पाय कबीराच्या डोक्याला लागल्यानंतर कबीर महाराजांच्या आयुष्यामध्ये परिणाम झाला महाराज. कबीर महाराजांना साक्षात्कार झाला. कबीर महाराज मोठ्याने ओरडायला लागले, अरे माझ्या गुरुने माझ्यावरती कृपा केली, माझ्या सद्गुरूने माझ्यावरती कृपा केली. संपूर्ण काशीमध्ये रामानंद स्वामीच्या नावाने नाचत 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 निघाला कबीर महाराज. नाचत निघाला कबीर. आणि कबीर महाराज नाचत निघाल्यानंतर हा करता ही बातमी रामानंद स्वामींपर्यंत शिष्याने पोहोचवली. गुरुजी, कबीर नावाचा मुमीन म्हणतो, तुम्ही त्याच्यावरती कृपा केली. संपूर्ण काशीत आपली चितू व्हायला लागली. सद्गुरूला लक्षात आलं नेमकं काय झालं. पहाटे लागले.